की आता काट उलट फिरायला लागलं. हे लय दिवस तिकडं बसणार नाही. थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील. ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही. ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची. तुमच्या पायात या निवडणुकीमध्ये पत्र्या ठोकल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीला देत आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर हुतात्मा संकुल उभा राहिलं नसतं, नागनाथ अण्णांनी जर हा साखर कारखाना उभा केला नसता, तर या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गाळला नसता, तर या भागातल्या शेतकऱ्याला गाळलं गेलं असतं. हे कदापि आपण विसरून चालणार नाही. कारण समोर जे राष्ट्रवादी मत मागायला येत, ते 20 वर्ष मंत्री होते. तुम्हाला आठवण करून देतो, वाळवा शिरगावचा पूल 20 वर्षामध्ये का केलं नाही? 20 वर्ष मंत्री होते. या 20 वर्षामध्ये या परिसरातले पाणंद रस्ते का केले नाही? या परिसरातल्या पाणी योजना का केल्या नाही? कारण त्यांना विकास करायचा नाही, तर त्यांना जनता ही गरिबीमध्ये राहिली पाहिजे आणि गुलाम म्हणून आपल्या समोर आली पाहिजे ही भावना ठेवून 20 वर्ष काम केलं. पण भावांनो, तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं. हे लय दिवस तिकडं बसणार नाही. थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील. त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं. कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही. ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची. कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही, समाजाला काही दिलं नाही. अरे क्रांतिसिंह नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नाईकोडे यांनी केलेली होती. आणि त्या क्रांतिसिंहाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही. एवढंच काय, क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी 2018ला मंजूर केलं. पण सरकार गेल्यानंतर या पट्ट्यानं काशीगावच्या त्याला एक दमडी सुद्धा दिली नाही. ते कॉलेज बंद कसं पडेल हा विचार केला. आता सरकार आल्याबरोबर त्याला 15 कोटी रुपये निधी हा महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या महाविद्यालयासाठी दिलं. अरे दुसऱ्याच्या नावानं काय होता कामा नाही. अरे क्रांतिसिंह नाना पाटील हा हिमालयाच्या उंचीचा माणूस, एवढं मोठं व्यक्तिमत्व, मग त्यांच्या नावानं जर एखादं कृषी महाविद्यालय होत असेल, त्यांचा भव्य दिव्य पुतळा आणि स्मारक होत असेल, तर तुम्ही 20 वर्षामध्ये का केलं नाही? सरकार आल्यावर तुम्ही वाघवाडी फाट्यावरचं काम का थांबवलं? याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागेल. आणि म्हणून त्याच भाषेत मी सांगतो, समोर बसलेली जनता ही क्रांतिसिंह नाना पाटलांची जनता आहे. तुमच्या पायात या निवडणुकीमध्ये पत्र्या ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा.